साधारणपणे आम्हाला 3,690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही 26 जानेवारीच्या आत DBT करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो, त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं असेल, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर देण्यात आलेली आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार, सरकारनं आता थेट याची तारीख सांगितलेली आहे। तुम्हाला हा अपडेट आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, धन्यवाद म्हणून नक्की पाठवा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण आणि ऑथेंटिक जी खरी माहिती आहे तुमच्यापर्यंत शेअर केली जाते। आपण सुरुवातीलाच पाहिलेलं असेल, स्वतः राज्याचे महिला व बालविकास मंत्री यांनीच ही अपडेट दिलेली आहे। काय आहे डिटेलमध्ये संपूर्ण माहिती ती देखील आपण बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, लाडक्या बहिणींसाठी एक खुश खबर आहे। 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली आहे। खूप महत्त्वाची माहिती आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली। व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह काय म्हटले आहे ते देखील तुम्ही बघितलेलंच असेल। लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे, गुड न्यूज आहे, कारण की याची प्रतीक्षा तुम्ही डिसेंबरचा हप्ता जेव्हा भेटलाय त्याच्यानंतर 1 तारखेपासून नवीन वर्षाचा हप्ता कधी भेटतोय याची प्रतीक्षा करत होतात। तुमच्या आतापर्यंतचे सर्व पैसे आलेले ते 9,000 रुपये जमा झालेले होते, ते देखील खर्च झालेले असतील। तुमच्या आतापर्यंत सर्व पैसे खर्च झालेत का आणि ह्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आता तुम्ही म्हणाल की जानेवारीचा हप्ता भेटेल, मग फेब्रुवारीचा कधी भेटणार, त्याच्याबद्दलही त्यांनी अपडेट दिलेली आहे आणि फेब्रुवारी नंतर पुढं अर्थसंकल्प मांडला जाईल, त्याच्यानंतरच्या पुढच्या हप्त्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। बघा, लाडकी बहिणींसाठी 1500 रुपयांचा बँकेमध्ये हप्ता जो आहे 26 जानेवारीच्या आधी किंवा 26 जानेवारीनंतर टप्प्याटप्प्याने 3 ते 4 दिवस आम्ही जमा करणार आहोत, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली लाडकी बहीण योजना महायुतीसाठी मोठी गेम चेंजर ठरली व राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं। मात्र निवडणुकीनंतर प्रत्येक महिन्याला योजनेचा हप्ता मिळायला उशीर होत आहे। त्यातच अनेक लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आल्याचंही सांगितलं जात असताना आता राज्यातील सर्व बहिणींसाठी एक खुशखबर आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभामधील महिलांना जानेवारी महिन्याचा जो 7वा हप्ता आहे ती मिळण्याची तारीख सरकारनं सांगितली। 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता DBTद्वारे बँक खात्यामध्ये जमा होईल, अशी घोषणा स्वतः आदिती तटकरे राज्याचे महिला व बालविकास मंत्री यांनी केलेली आहे। लाडक्या बहिणींना 26 जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे। यासंबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे। यासाठी जवळपास 3,690 कोटींचा निधी विभागाला मिळालेला आहे, तो मिळत आहे असंही त्यांनी सांगितलं आणि अर्थसंकल्पातही महिलांना अधिक लाभ देण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल। आपल्याला माहित असेल, ज्यावेळेस या ठिकाणी ह्या निवडणुका सध्या लागलेल्या होत्या त्याच्यामध्ये प्रचारादरम्यान या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आलेली होती की लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरती न ठेवता त्यांना आता 2100 रुपयांनी लाभ दिला जाईल। मग त्याच्या संदर्भात देखील त्यांनी बोलताना ही माहिती दिली
की मार्च महिन्यामध्ये आम्ही अर्थसंकल्प सादर करत आहोत आणि त्या बजेटमध्ये 600 रुपयांनी वाढ करून या ठिकाणी नवीन लाभ जो असणार आहे जो की 2100 रुपयांनी देखील आम्ही देऊ. ज्या आम्ही घोषणापत्रामध्ये या ठिकाणी तरतुदी केलेल्या होत्या, जी घोषणा केली होती ती संपूर्ण पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि याच्या अगोदर देखील त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, पहिली पत्रकार परिषद. त्यामध्येही त्यांना 2100 रुपयाने कधीपासून लाभ चालू होईल याबद्दल प्रश्न विचारलेला होता. त्यांनी सांगितलं होतं की 100% आम्ही हा लाभ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आणि तो पूर्ण करणार आहोत, परंतु या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये त्याची आधी तरतूद केली जाईल असं त्यांनी सांगितलं. आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की वर्षाच्या सुरुवातीला ज्यावेळेस योजना चालू झाली त्यावेळेस 1500 रुपयांनी निधीची तरतूद केलेली आहे. मग वर्षाच्या मध्ये कधीही अर्थसंकल्पामध्ये बदल करता येत नाही, त्याच्यामुळे ज्यावेळेस बजेट मांडलं जाईल त्याच्यामध्ये मग आम्ही बदल करून 2100 रुपये करू आणि तेव्हापासून या ठिकाणी महिलांना 2100 रुपयांनी लाभ भेटेल. आणि तो लाभ जो आहे आता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की कुठेही खंड न पडता अशीच ही योजना या ठिकाणी चालू राहील, त्यामध्येही कुठेही खंड पडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सध्या जानेवारीचा जो लाभ तुम्हाला भेटेल तो 1500 रुपयांनीच भेटेल असं त्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे. तर स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले की सरकारकडून फेब्रुवारी महिन्याचेही नियोजन केले जात आहे. म्हणजेच बघा जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला तर भेटणारच आहे. आता ती तारीखच फिक्स त्यांनी केलेली आहे, परंतु पुढच्या महिन्याची देखील आम्ही तजवीज चालू केलेली असं सांगितलंय त्यांनी. त्याचं नियोजन केलं जात आहे सरकारकडून. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही 2,46,00,000 बहिणींना दिलेला होता डिसेंबरमध्ये असं त्यांनी सांगितलं. त्यासोबत ते म्हणाल्या की काही महिलांबाबत तक्रार आली होती, बनावट केसेसचे फारच कमी होत्या, त्यांना लाभ बंद केले जाईल, त्यामुळे योजनेत कोणता फरक पडेल असं मला वाटत नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच या ठिकाणी ज्या न्यूज येत होत्या आपण पाहिलेलं असेल जवळपास 60 लाख बहिणींना लाभ भेटणार नाही किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये सरसकट छाननी केली जाणार, त्याबद्दल देखील त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की त्याचा कुठेही काहीही मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडणार नाही. याच्यामध्ये फक्त ज्यांनी स्वतःहून तक्रारी दिलेल्या आहेत, स्वतःहून अर्ज मागे घेतलेले आहेत किंवा डबल अर्ज केलेत किंवा दोन्ही योजनेचा एकसोबत लाभ घेतला जातोय किंवा काहींचं उत्पन्न जे आहे ते वाढलेलं आहे, अशा लाडक्या बहिणींचाच लाभ कमी केला जाईल. याच्यामध्ये जास्त फरक पडणार नाही. 1-2 लाखापर्यंत या ठिकाणी अशा केसेस असतील असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही डिसेंबरमध्ये जो आकडा आहे लाभ वाटप केल्याचा जवळपास 2,46,00,000 इतकाच या महिन्यामध्ये देखील लाभ आम्ही देणार आहोत असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे ही तुमच्यासाठी एक गुड न्यूज असणार आहे. याच्यामध्ये तुमचा लाभ जो आहे जानेवारी महिन्याचा देखील कायमस्वरूपी पहिल्याप्रमाणे भेटणार आहे. त्यासोबत बघा संक्रांतीला आपण वाट पाहिलेली होती लाभ भेटेल जानेवारी महिन्याचा, परंतु तो भेटला नाही. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली. आतापर्यंत तुम्हाला डिसेंबरपर्यंत 6 हप्ते देखील वाटप झाले. आता जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दल तुम्ही प्रश्न विचारित होतात. बरेच ठिकाणी प्रश्न विचारले जात होते, परंतु आता संक्रांतीच्या मुहूर्तावर हप्ता जमा होणार अशी चर्चा होती. त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार असे बोलले जात होते. मात्र संक्रांतीला महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेच नाही. आता 26 जानेवारीच्या आधी महिलांना पैसे मिळणार असल्याचं सांगितले जात असून त्यासाठी महिलांना आणखी काही दिवस वाट मात्र पाहावी लागणार आहे. आणि त्यांनी हेही स्पष्ट केलं की ह्याच महिन्यामध्ये जानेवारीचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जो महिना चालू आहे त्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये तुम्हाला भेटेल असंही त्यांनी सांगितलं आणि तारीखही सांगितली. एक तर 26 तारखेच्या अगोदर किंवा 26 तारखेनंतर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये यायला आता सुरुवात होईल. तर हा हप्ताही मागील हप्त्याप्रमाणे 1500 रुपयाचा असणार आहे. पुढील 4 ते 5 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे वितरण केलं जाईल असं स्वतः त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर 2100 रुपये कधीपासून भेटू शकतात त्याबद्दलचीही मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मार्च महिन्यामध्ये आर्थिक बजेट मांडलं जाईल, त्याच्यामध्ये मग या ठिकाणी ह्या लाडक्या बहिणींची 2100 रुपयाची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर मग लाडक्या बहिणींना एकतर मार्च पासून किंवा एप्रिल महिन्यापासून हे लाभ भेटायला सुरुवात होतील आणि पुढेही खंड न पडता अशाच पद्धतीने अखंडित स्वरूपामध्ये ही योजना चालू राहून या ठिकाणी सर्व हप्ते वाटप केले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर खूप मोठी अशी गुड न्यूज या ठिकाणी आजच्या तारखेची तुम्हाला मी दिलेली आहे. त्यासाठी आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचं अपडेट भेटेल. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी. धन्यवाद.